Hello, friends. Good morning. I hope all of you are doing fantastic. ओके. तर आज आपण ॲक्चुअली तुमच्या ग्रुपमधल्या एका विद्यार्थ्याने गेटमध्ये विचारलेला प्रश्न मला पाठवला होता. तर मला असं वाटलं की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी द्यावं. आणि मी सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की तुम्हाला अशा काही अडचणी येत असतील तर तुम्ही त्याचा फोटो मला व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. मी नक्की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर एक तर शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्या ॲन्सरचा फोटो काढून नक्की तुम्हाला देईल. प्रश्न असा होता विद्यार्थी मित्रांनो, गेटमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. गेट प्रिपरेशन करताना एखाद्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न असावा कदाचित. अंकिता हॅज टू क्लाइंब 5 स्टेअर्स. तिला 5 स्टेअर्स चढायचे आहेत. अँड स्टार्टिंग ॲट अ ग्राउंड विथ रिस्पेक्टिंग द फॉलोइंग रूल्स. तिला 2 रूल फॉलो करायचे आहेत. ॲट एनी स्टेज अंकिता कॅन मूव्ह ईदर 1 स्टेप ऑर 2 स्टेप. ती एका वेळेस एक तर एक पायरी चढू शकते किंवा 2 पायऱ्या चढू शकते. ॲट एनी स्टेज अंकिता कॅनॉट मूव्ह टू द लोअर स्टेप. ती कोणत्याही परिस्थितीत खालच्या पायरीवर येऊ शकत नाही. खाली खाली आली आणि मग वर गेली असं नाही करता येत. तिला वरतीच जायचं आहे. FN denotes the number of possible ways in which the Ankita can climb to nth step. ओके. जसं आपल्याला इथं फॉर एक्झाम्पल म्हणून दिलंय की F1 असेल म्हणजे पहिली पायरी चढण्यासाठी तिला किती वेगवेगळे मार्ग आहेत. एकच वे आहे तिला. म्हणजे ती एका वेळेस एक पायरी चढेल आणि तिचं काम पूर्ण करून देईल. समजा तिला 2 पायऱ्या चढायच्या असतील आणि ह्या दोघं रूलला तिला रिस्पेक्ट करायचं असेल तर देर आर 2 वेज पॉसिबल. कोणते कोणते 2 वेज आहे? तर ती एका वेळेस काय करेल, एक पायरी चढेल, एक पायरी चढेल आणि दुसरा मार्ग तिच्यासाठी ती एकाच वेळेस 2 पायऱ्या चढून घेईल. कारण तिच्यामध्ये एकतर एक किंवा 2 पायऱ्या चढण्याची क्षमता आहे. F3 जर 3 पायऱ्या चढायच्या असतील तर तिला 3 वेज आहेत बघा. 3 वेजच्या बाबतीत जर विचार केला आपण तर पहिला मार्ग कसा असेल, ती एक एक पायरी करून चढेल. दुसरा मार्ग ती एकदा 2 पायऱ्या चढेल आणि मग नंतर एक पायरी चढेल. नाही आणि शेवटचा मार्ग ती एकदा एक पायरी चढते आणि शेवटी 2 पायऱ्या चढेल. तर 3 मार्ग. तसं आपल्याला F5 म्हणजे 5 पायऱ्या चढण्यासाठी एकूण किती मार्ग आहे असं विचारलंय. तर हा F1 1 आहे, F2 2 आहे, F3 3 आहे, तर F5 5 म्हणू नका. 5 हे चुकीचं उत्तर आहे. आता बघा F5 साठी तिच्याकडे काय काय पॉसिबल वेज आहेत बघा. पहिला वे कसा आहे बघा. म्हणजे आपल्याला 1 आणि 2 या दोनच अंक घ्यायचे आहेत आणि त्यांची बेरीज 5 व्हायला पाहिजे. ते किती वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत. तर पहिला आहे 1 1 1 1 1. मी 5 वेळेस घेऊन टाकला. तर यांची बेरीज 5 होते. हा पहिला मार्ग. आता बघा दुसरं मी काय करतो. पहिला 2 पायऱ्या चढली, नंतर 2 पायऱ्या चढली, नंतर 1 पायरी चढली. आता याच 3 अंकांना मी कसं अरेंज करतोय बघा. 1 आता 2 1 2 राइट. म्हणजे मी 1 मध्ये घेतला. तर ही पण एक पॉसिबिलिटी. म्हणजे ती पहिल्यांदा 2 पायऱ्या चढेल, नंतर 1 पायरी आणि शेवटी 2 पायऱ्या. आता सांगा पुढचं काय होईल? येस. पहिल्यांदा 1 पायरी, नंतर 2 पायऱ्या आणि मग नंतर 2 पायऱ्या. 3 वेगवेगळे म्हणजे प्रकार झाले. आता पुढचं बघा. ती आता काय करणार आहे? ती पहिल्यांदा 1, दुसऱ्यांदा 1, तिसऱ्यांदा 1 आणि मग नंतर 2 पायरी चढेल. आता याच्यावरून बघा 1 1 2 1 असं पण एक पॉसिबल वे होऊ शकतो. 2 ला मध्ये आणा. आता 2 ला दुसऱ्या स्थानी आणा. 1 2 1 1 हा पण एक मार्ग असू शकतो. आणि शेवटचा 2 1 1 1 हा पण एक मार्ग असू शकतो. मोजा किती झाले. हा एक मार्ग, 2 3 4 5 6 7 8. The total how many ways are there? 8 ways are there. Your option is answer 1. आय होप तुम्हाला हे समजलं. ऍक्च्युली हा कॉम्बिनेशन वरचा आहे. परमिटेशन अँड कॉम्बिनेशन वरचा आहे. परमिटेशन अँड कॉम्बिनेशन. परमिटेशन कॉम्बिनेशन आपण घेतलं होतं विद्यार्थी मित्रांनो. परमिटेशन अँड कॉम्बिनेशन. तर बघा आता काय करायचंय, कसं करायचं. आता बघा मला असे बेरीज पाहिजे की ज्यांची बेरीज 5 व्हायला पाहिजे आणि मला संख्या वापरायच्या 1 आणि 2. सो पहिलं कॉम्बिनेशन मी वापरलं 1 किंवा 2 वापरायचं. मी या ठिकाणी सर्व 1 1 वापरून घेतलं तर हा एक वे झाला, 1 वे. आता बघा 2 अधिक 2 अधिक 3 ही बेरीज पण 5 होते. पण याची नंबर ऑफ बेस किती होतील? आता ह्या बेरजेमध्ये एकूण 3 संख्या आहे म्हणजे 3 फॅक्टोरियल. आणि हा 2 किती वेळेस येतोय? 2 वेळेस येतोय म्हणून 2 फॅक्टोरियल. सो 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 6 होते भागीला 2 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले? 3 वेज इथं झाले.
आणि शेवटची बेरीज मी कशी घेतोय, 1+1+1+2 ओके, बरोबर 5 होत आहेत. आता एकूण किती संख्या आहेत या बेरजेमध्ये? 4 संख्या आहेत, म्हणजे 4 फॅक्टोरियल. पण 3 फॅक्टोरियलने डिव्हाइड करावं लागेल, कारण 1 हा 3 वेळेस येतोय. 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू होते 24, 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू होते 6. तर यांचा भागाकार केला तर 4 बेस. सर्वांची बेरीज करा बघा. 4 आणि 3 7, 7 आणि 1 8. तर दोघं प्रकारे हा प्रश्न आपल्याला करता येऊ शकतो. खूप सारा प्रश्न आहे. संकेत अमृत करणे हा प्रश्न आपल्याला विचारला विद्यार्थी मित्रांनो. मला आठवतं की संकेतला एखाद दुसऱ्या वेळेस मी क्विजच्या विनिंगसाठी चॉकलेट पण दिली होती. ओके. तर मला असं वाटतं की संकेतसारखं तुम्ही पण, तुम्हाला एखादा प्रश्न अडतोय, तर तो प्रश्न मला पाठवा. त्याचं मी व्हिडिओ लेक्चर असं शॉर्ट व्हिडिओ त्या ठिकाणी बनवेल आणि मला आवडेल तुम्हाला मदत करायला विद्यार्थी मित्रांनो. खूप चांगले 5 दिवस आपले त्या ठिकाणी ज्ञानार्जन तुम्ही केलंय. खूप व्हॅल्यू ॲडेड आपण सर्वांनीच मिळून आपण ते 5 दिवसामध्ये आपण खूप चांगला सहभाग नोंदवलाय. आय विश यू ऑल द बेस्ट माय डिअर फ्रेंड अँड डोंट हेजिटेट टू टेक हेल्प फ्रॉम मी. Don't hesitate to take help from me. Okay. So I wish you all the best. Thank you very much. Bye bye. Happy learning.